University Gadchiroli as a part of the 15th foundation year celebration of the university. So we extend a warm welcome to our respected speaker and all the faculty members, the research scholar, uh, the postgraduate students who have joined us today through the Microsoft Teams. So it gives me immense pleasure to introduce our today's speaker, Rajashree Parihar ma'am, who is currently working as an assistant professor at Model Degree College, Gondwana University, Gadchiroli. Rajashree ma'am is a dedicated academician with a keen interest in contemporary literary studies and emerging critical perspectives. So she has, and after that, she has published several research papers at both national and international levels, and she actively contributes to academic discourse through the research and scholarly engagement. So her academic approach reflects a strong commitment to teaching and research and intellectual, we can say that inquiry, and then making her in lecturer especially valuable for postgraduate, undergraduate student and research scholar. So without taking much time, so we respectfully invite our Rajashree Parihar ma'am to begin her lecture. So over to you, ma'am. Thank you, sir. Good morning, everyone. My topic name is Post-Human Authorship Literature Beyond the Human Writer. First, let me share my screen with you. Uh, सर शेअर होत आहे स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे Okay, your screen is visible, ma'am. Oh, thank you. Post-human authorship is authorship that in the early stages of research, humans are only the writer. But in post-human authorship, literature is beyond the human writer, where literature is not only created by the humans but also the non-human agents. And in the new era of creation, the humans which are creators and creators and editors, but machines are generator and the processors. पूर्वीच्या याच्यामध्ये आपण कसं जेव्हा आपण टेक्नॉलॉजीचा यूज करायचो त्यावेळेस टेक्नॉलॉजी यूज करताना आपण फक्त तिथे जसं ह्युमन प्रॉम्प्ट आहे तर ह्युमन व्यवस्थित मॅनेज करता येईल त्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज घेणे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ट्रॅडिशन टू पोस्ट ह्युमन मध्ये आपण जेव्हा आपलं लिटरेचर आता पोस्ट करत आहे त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल ऑथरशिप मध्ये कसं होतं की ह्युमन होता ह्युमन एक टाईपरायटर घ्यायचा टाईपरायटरचा यूज करून ह्युमन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आणि ते सगळं ह्युमनला सांगावं लागत होतं पण पोस्ट ह्युमन ऑथरशिप इज अ ऑथरशिप वेअर ह्युमन डिसाइड व्हॉट टू आस्क हाऊ टू आस्क अँड थीम टोन पर्पज ऑफ द रिसर्च त्याच्यामध्ये टेक्स्ट जनरेशन करताना मशीन टेक्स्ट जनरेट करून देईल पण त्याच्यासोबत अल्गोरिदम्स डेटा आहेत मॉडेल लँग्वेजेस आहेत लँग्वेजेसचे मॉडेल्स आहेत ते रिसर्च करण्यासाठी ह्युमनला टेक्नॉलॉजीचा यूज करता येईल तेव्हा कोलॅबरेशन करताना पोस्ट ह्युमन ऑथरशिप मध्ये ह्युमन एका व्यवस्थित असं एक रिसर्च करू शकतो त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये वेगवेगळे असे ऍप्लिकेशन्सचा यूज करून आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये ह्युमन हा ऑथर राहील, पण टेक्नॉलॉजी पार्टिसिपेट करेल. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन ऍप मी आज तुम्हाला सांगणार आहे, तो आहे झोटोरो ऍप. झोटोरो ऍप त्याच्यामध्ये आपण आपलं पूर्ण पीएचडी वर्क एक सिंगल ऍप मध्ये आपण त्याला शेअर करू शकतो. मी एक मी स्क्रीन शेअर करते तुमच्यासोबत झोटोरो ऍपची. त्या ऍप मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले हा ऍप डाउनलोड करावा लागेल. तर स्क्रीन शेअर होत आहे. हॅलो. येस मॅम. हा, तर हा झोटोरो ऍप जेव्हा आपण आपल्या रिसर्च मध्ये यूज करतो त्यावेळेस झोटोरो ऍप आपल्याला डाउनलोड करावा लागतो फॉर विंडोज साठी. आणि विंडोज सोबत जेव्हा आपण त्याला ब्राउझर मध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस झोटोरो ऍपचा कनेक्टर सुद्धा आपल्याला डाउनलोड करावा लागेल. झोटोरो 8 फॉर विंडोज, तुम्ही विंडोज यूज करत आहे, मॅक यूज करत आहे, तर तिथे आपल्याला असं स्पेसिफिकेशन येईल की विंडोज साठी चाहिए किंवा मॅक साठी पाहिजे. तर तिथे झोटोरो 8 फॉर विंडोज आहे आणि झोटोरो कनेक्टर येईल, तो तुमच्या ब्राउझरला कनेक्ट होईल. जसे इथे तुम्हाला दिसत असेल, इथे 2 आयकॉन्स आहेत. या आयकॉन्स वरती एका ठिकाणी झोटोरो ऍपला तुम्ही जे काही रिसर्च तुम्ही कराल डायरेक्ट त्या ऍप मध्ये जाईल. मी इथे या स्क्रीन मध्ये जसं आता मी गुगल स्कॉलर एक रिसर्च पेपर शेअर करताय सायबर सिक्युरिटी. हा सायबर सिक्युरिटी जेव्हा मी शेअर करेल आणि इथे मला याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल, सायबर सिक्युरिटीचे जे काही पेपर्स आहेत या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, ते सगळे पेपर्स मला या गुगलच्या स्कॉलर मध्ये मिळतील. तर गुगल स्कॉलर मधून मग मला काय करावं लागेल, याला माझ्या पीसी मध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. पण जर का मी येथे झोटोरो ऍपचा ऍप यूज करत आहे तर त्यावेळेस मला काय करायचं आहे, फक्त डिफायनिंग द सायबर सिक्युरिटी या पेपर वरती क्लिक करायचं आहे. तो पेपर माझ्या समोर येऊन जाईल आणि इथे आयकॉनला पिन करत असताना मला हा जो पेपर आहे तो फक्त इथे 1 क्लिक करावा लागेल. ऍड टू झोटोरो हा माझ्या झोटोरो ऍप मध्ये सेव्ह होऊन जाईल. डिफायनिंग सायबर सिक्युरिटी हा जो तिथे एक माझा आयकॉन येईल त्याच्यावर मला फक्त ओके करायचं आहे आणि हा पेपर माझ्या पीएचडी वर्क नावाने मी झोटोरो ऍप मध्ये जो हा एक फोल्डर बनवलेला आहे त्या फोल्डर मध्ये ऑटोमॅटिकली ते सगळे पेपर्स माझे चालले जातील. इथे डिफायनिंग सायबर सिक्युरिटी तुम्हाला शेअर होत असेल स्क्रीन, तर इथे दिसत असेल की डिफायनिंग सायबर सिक्युरिटी जो पेपर मी आता गुगल स्कॉलर मध्ये हे केलेला आहे, सर्च केलेला आहे, तो पेपर माझ्या ऍप मध्ये मला दिसत आहे तिथे. तर इथे हा ऍप यूज करताना आपण जसे इथे आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल फाईल आहे, एडिट आहे, व्ह्यू, टूल्स आणि हेल्प आहे. ही झोटोरो ऍपची एक स्क्रीन आहे, मेन होम स्क्रीन आहे. याच्यामध्ये आपल्याला जर का वेगळं असं पीएचडीचं वर्क चालू करायचं आहे तर न्यू कलेक्शन म्हणून मला इथे माझी एक लायब्ररी बनवावी लागेल. त्या लायब्ररीमध्ये मी इथे वेगवेगळे टायटल्स देऊन माझा तो ऍप मी इथे यूज करू शकते. जसं आता मला माझी पीएचडीची थिसिस इथे टाकायचं आहे, तर मला इथे त्याचा हेडिंग द्यावं लागेल थिसिस. आणि या थिसिसच्या अंडर क्रिएट अ न्यू कलेक्शन. तर इथे माझं काय होऊन जाईल, इथे थिसिस नावाचा माझा फोल्डर तयार झालेला आहे. आता या थिसिस मध्ये मी जे काही टाकेल, जसं आता मी गुगलच्या साईट वरनं हा सायबर सिक्युरिटीचा जो पेपर आहे तो इथे टाकत आहे किंवा मग दुसरा कोणता पेपर मी इथे सर्च करत आहे, तर तो कसा होईल, डायरेक्ट त्या ऍप मध्ये मला दिसेल. इथून या आयकॉनला मी क्लिक केलं, इथे हा माझा पेपर पीडीएफ, तुम्ही पीडीएफ, वर्ड फाईल, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन, स्क्रीनशॉट, हे सगळं या ऍप मध्ये ऍट अ टाइम टाकू शकता. म्हणजे ही ऍप नसून एक लायब्ररी होऊन जाईल आपल्या रिसर्च वर्कची. आता हा जो पेपर येत आहे, फ्रेमवर्क फ्रॉम इम्प्रूव्हिंग क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सायबर सिक्युरिटी, तर हा पूर्ण पेपर जसं याचा पीडीएफ आहे, हे पीडीएफ मला कसं करावं लागेल, डाउनलोड करावं लागेल. पण डाउनलोड न करता झोटोरो ऍपचा यूज मी करेल. तर इथे या सेव्ह टू झोटोरो हा झोटोरो मध्ये माझा
सेव्ह होऊन जाईल. जेव्हा आपण हा ऍप आपल्या याच्यामध्ये डाउनलोड करू, त्याच्यानंतर त्याचं एक आयकॉन आपल्या डेस्कटॉप वरती येईल आणि त्या डेस्कटॉप वरती आपण जसं क्लिक करू तो ऍप ऑन होऊन जाईल. त्याची होम स्क्रीन ही राहील आणि त्या होम स्क्रीन मध्ये आपण वेगवेगळे असे हे लायब्ररीमध्ये वेगवेगळे आपले प्रोजेक्ट्स तयार करून आपण त्याचा यूज करू शकतो. तर इथे जे पीडीएफ आहे ते बघाल, हे पीडीएफ माझ्या इथे पूर्ण डाउनलोड झाले आहे. तर हे पीडीएफ फ्रेमवर्क फ्रॉम इम्प्रूव्हिंग क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सायबर सिक्युरिटी हा पूर्ण पीडीएफ माझ्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेला आहे आणि मी याला कोणत्याही टाइमला माझ्या ऍपमध्ये मी त्याला ऍक्सेस करू शकते. तर जेव्हा आपण असं रिसर्च वेगवेगळी रिसर्च करतो तर गुगल स्कॉलरला आपण जेव्हा असे वेगवेगळे पेपर्स आपल्याला सर्च करायचे आहे आणि आपल्याला आपल्या टूल्समध्ये टाकायचे आहे, तर झेटरो हा सगळ्यात चांगला ऍप आहे की आपण त्याला आपल्या याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर गुगल स्कॉलर मध्ये आपण असे वेगवेगळे पेपर्स जे आपल्याला पेपर्स हवे आहेत ते पेपर्स आपण इथे कोणत्याही नावाने तुम्ही सर्च कराल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षांचे पेपर्स ते तुम्हाला इथे गुगल स्कॉलर मध्ये देऊन देतील आणि मग ते आपल्याला आपल्या रिसर्चसाठी महत्वाचे राहतील. गुगल स्कॉलर मध्ये आपण जेव्हा गुगल स्कॉलर यूज करतो तिथे माय प्रोफाईल, लायब्ररी आणि लॅब हे 3 प्रकारचे टॅब्स राहतात. इथे माय प्रोफाईल मध्ये तुम्ही आपली प्रोफाईल टाकून तुमचा असा वेगळा एक प्रोफाईल इथे तयार करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट नाव येईल, त्याच्यानंतर तुमचं ॲफिलिएशन येईल, ईमेल फॉर व्हेरिफिकेशन येईल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, एरियाज ऑफ इंटरेस्ट येईल, जसं माझा टेक्नॉलॉजी आहे तर मी टेक्नॉलॉजी टाकेल, तुमचं लिटरेचर आहे तुम्ही लिटरेचर टाकाल, त्याच्यानंतर होम पेज आणि नेक्स्ट कराल तर इथे आर्टिकल्स येऊन जातील. जे आर्टिकल्स तुम्ही राईट केलेले आहे किंवा तुम्हाला ते आर्टिकल्स तुमच्या याच्यामध्ये स्टोअर करायचे आहे, असे खूप सारे आर्टिकल्स तुमच्या याच्यामध्ये तिथे तुम्हाला दिसतील. याच्यानंतर आहे MS वर्ड. MS वर्ड मध्ये आपण वेगवेगळ्या आपले जे रिसर्च आपण करतो त्याच्यानंतर आपण वेगवेगळे असे रिसर्च इथे स्टोअर करू शकतो. त्या स्टोरिंग मतलब राईट करायचं आहे तर ते सगळं इथे येईल आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हे सगळं मी पॅराग्राफ तिथे टाकून ठेवलं आहे. तर हे सगळं तुम्ही तिथे पॅराग्राफिंग करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काही इन्सर्ट करायचं असेल, जसं पिक्चर झाले, शेप्स झाले, तुम्हाला चार्ट टाकायचे असेल तुमच्या याच्यामध्ये, बुकमार्क्स आहेत, तर हे सगळं आपण वर्डचा यूज करून त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतरचं आहे की AI टूल्स. AI टूल्स मध्ये खूप सारे असे AI टूल्स आहेत, जसं जेमिनी आहे, त्याच्यानंतर चॅट जीपीटी आहे, सायन्स स्पेस आहे, ब्लॅक बॉक्स आहेत. हे असे वेगवेगळे AI चे टूल्स आहेत ज्यांचा यूज करून आपण आपल्या रिसर्च मध्ये, जसं आता मी एक लाईन टाकत आहे फक्त रिसर्च एक लाईन मी जेमिनीला टाकली तर ती कशी करेल, तो काय करेल तर मला रिसर्च बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मला प्रोव्हाइड करेल. तर AI आपल्याला एक लाईन द्यायची आहे आणि असेसमेंट करण्याचं काम जो करेल तो AI करेल. तो फक्त एक असिस्टंट म्हणून राहील की आपल्याला आपल्या रिसर्च मध्ये काही नवीन इनोव्हेशन करायचं असेल तर आपण AI चा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मध्ये गुगल स्लाइड्स प्लस पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा यूज करू शकतो आपण आपल्या गुगल स्लाइड्स मध्ये आणि त्या स्लाइड्सचा यूज करून मग आपण आपलं जे काही व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे विथ द मेंटर्स ऑर विथ अवर स्टुडंट्स, तो आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरचा यूज करून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. इथे हे 5 स्तराचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्या रिसर्चमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. झोटोरो, गुगल स्कॉलर, MS वर्ड, AI टूल्स आणि प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर याच्यासारखे खूप सारे आहेत ॲप्लिकेशन्स. पण आपल्याला जसं ज्याच्यामध्ये आपल्याला इझिएस्ट जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुमच्या याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता रिसर्चमध्ये.
त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी जी आपली राहील ती मशीन्सची तर राहीलच, पण क्रिएशन करणारा हा ह्युमन राहील. तर गुगल स्कॉलर बद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की गुगल स्कॉलर मध्ये तुम्ही तुमचा प्रोफाईल बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे रिसर्च पेपर त्याच्यामध्ये सर्च करायचे असेल ते रिसर्च पेपर सर्च करून तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. झेटोरो ऍप बद्दल मी अजून तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते की झेटोरो ऍप मध्ये जसं आपण सायटेशन आपल्या याच्यामध्ये यूज करतो वर्ड मध्ये, तर इथे जेव्हा आपण आपल्या स्क्रीन इथे जसं मी ही स्क्रीन शेअर केली आहे, तर इथे झेटोरो विंडोज आणि झेटोरो कनेक्टर जेव्हा आपण ब्राउज करतो, इथे जेव्हा मी ब्राउज करत आहे, ब्राउझिंग विंडो माझी ओपन होत आहे, तर इथे झेटोरो म्हणून माझ्या ह्याच्यामध्ये सेव्ह टू झेटोरो हा प्रेझेंटेशन जो गुगलचा प्रेझेंटेशन मी बनवलेला आहे, हा प्रेझेंटेशन सुद्धा मी गुगलच्या झेटोरो मध्ये स्टोअर करू शकते आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी त्याला ऍक्सेस करू शकते. तर हा जो झेटोरो कनेक्टर आहे हा प्रत्येक गुगलच्या याला ब्राउझरला तुमच्या झेटोरो ऍप सोबत कनेक्ट करतो. म्हणजे तुम्ही जे काही त्याच्यामध्ये सर्च कराल गुगलमध्ये ते सगळं झेटोरो कनेक्टरच्या थ्रू तुम्ही स्टोअर करू शकता. आणि झेटोरो ऍप तुमच्या डेस्कटॉपला डाउनलोड होईल आणि तिथून मग आपण जसं आता वर्ड आहे, तर वर्ड मध्ये इथे एक झेटोरोचा आयकॉन तुम्हाला दिसत असेल. ह्या झेटोरोच्या आयकॉन मध्ये मी जर का क्लिक केलं तर इथे ऍड एडिट सायटेशन, ऍड एडिट बिब्लिओग्राफी, इन्सर्ट नोट हे सगळं आपण आपल्या रिसर्च मध्ये यूज करू शकतो. जसं आता इथे एक पॅराग्राफ मी टाकलेला आहे, या पॅराग्राफ मध्ये मला सायटेशन यूज करायचं आहे. तर सायटेशन आता ऑलरेडी हा पेपर मी माझ्या झेटोरो ऍप मध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे आणि मला आता मी जेव्हा रिसर्च माझं हे करेल तेव्हा सायटेशन हा खूप महत्वाचा एक पार्ट होऊन जातो. तर जेव्हा आपल्याला फ्लॅगरिझम मध्ये आपल्याला असं वाटतं की आपली रिसर्च नको यायला, तेव्हा आपल्याला सायटेशन त्याच्यामध्ये टाकणेच आहे. तर मी फक्त इथे काय करेल, एक इथे फक्त क्लिक करेल आणि इथे ऍड अँड एडिट सायटेशन करेल. तर ऍड अँड एडिट सायटेशन करताना मी इथे एक मिनिट सर, झेटोरो ऍप मी ओपन करते इथे. ओ नो शिट. इथे जेव्हा मी हा शेअर करेल वर्ड मध्ये, तर इथे मला सायटेशन ऍड करायचं असेल, तर इथे सायटेशन ऍड करताना ती झेटोरो इथे सायटेशन मी ऍड करेल 1 याच्यावर जर का मी क्लिक केलं तर मग तो सायटेशन इथे सायबर सिक्युरिटी हा जो सायटेशन येईल इथे 1 नंबरचा, तो सायबर सिक्युरिटी आणि हे जे नाव येईल त्या सायटेशनचं, तो इथे या रिसर्च पेपरच्या इथे मला त्याची लिस्ट देऊन देईल. जसं मला आता अजून एखादं सायटेशन इथे ऍड करायचं असेल, तर ते सायटेशन ऍड करताना माझा झेटोरो ऍप एक मिनिट सर, स्क्रीन दिसत आहे सर? हो, दिसत आहे मॅडम. हो मॅम, एक मिनिट, माझा झेटोरो ऍप थोडासा बंद झाला त्याच्यामुळे मी परत त्याला ओपन करत आहे. ओके ओके. हो. स्क्रीन दिसत आहे झेटोरो ऍपची? ब्लँक स्क्रीन आहे ती. सध्या तरी नाही. ब्लँक आहे का? ओके ओके, एक मिनिट. आता विजिबल आहे? हा, आता या आहे. हो हो. ओके ओके, थँक्यू.
हा जसं आता मी इथे वर्डमध्ये सायटेशन टाकायचं आहे, त्याच्यासाठी माझा आता झेटोरो ॲप बंद झाला होता. तर जेव्हा कुठे तुम्हाला वर्डमध्ये काम करायचं असेल, तेव्हा आपला झेटोरो ॲप आपल्या बॅकग्राऊंडला ओपन पाहिजे. म्हणजे जी काही रिसर्च आपण आपल्या झेटोरो ॲपमध्ये टाकलेली आहे, जसं माय लायब्ररीमध्ये माझं PhD वर्क आहे, थिसिस आहे, हे सगळं मला एका याच्यामध्ये दिसत आहे. जसं इफेक्ट ऑफ कम्युनिकेशन ऑन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आहे. त्याच्यानंतर डिफायनिंग सायबर सिक्युरिटी आहे. हे सगळे की पॉइंट्स त्याचे इथे मला दिसत आहेत. अंडर PhD वर्क म्हणून माझा तो फोल्डर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थिसीज आहेत. त्या थिसीजमध्ये आता मला इथे हा जो माझा वर्डमध्ये मी एक इथे सायटेशन मला टाकायचं आहे. तर तुमचा जो काही वर्क आहे तो झेटोरोमध्ये स्टोअर आहे. तो ॲप तुम्हाला ओपन करून ठेवायचा आहे. आणि आता मला इथे एक सायटेशन माझं टाकायचं आहे. जसं कोकिया मला इथे टाकायचं आहे. तर मी इथे काय करेल, इथे ऍड करेल, इथे क्लिक करेल आणि क्लिक केल्यानंतर ऍड और एडिट सायटेशन वरती मी क्लिक करेल. ऍड अँड एडिट सायटेशन वरती जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा इथे 2 नंबर तुम्हाला आलेला दिसेल. तर इथे सायटेशन काय येऊन जाईल, की जेव्हा या याच्यावरती मी क्लिक करेल, या 2 वर मी क्लिक करेल, तर इथे येणारा सायटेशन मला इथे खाली दिसेल. म्हणजे मला इथे वेगळं असं सायटेशन लिहायची गरज नाही आहे. आणि जर का मला इथे कोणतं असं वेगळं असं टाकायचं असेल, तेव्हा काय करावं लागेल मला, की त्याचं नाव त्या ठिकाणी टाकावं लागेल. जसं आता मी इथे हा कॉपी करत आहे आणि कॉपी करून मी या सायटेशनच्या ठिकाणी याला ऍड करते. तर हा काय होऊन जाईल, जेव्हा या प्रत्येक लाईनला जर का तुम्हाला सायटेशन एंटर करायचं असेल कुठे कुठे, जेव्हा तुम्हाला गरज आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त वन क्लिक करायचं आहे. एक क्लिक करून तुम्हाला तुमच्या झेटोरो ॲपमधून जो जो कोणत्याही पेपरचा तुम्हाला सायटेशन तिथे टाकायचं असेल, ते सायटेशन तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे आणि इथे त्याला नंबर वाईज टाकायचं आहे. तर इथे कसं होऊन जाईल, जेव्हाही तुम्ही तुमच्या रिसर्चवर क्लिक कराल, जसं 1 वरती मी क्लिक करते आहे, तर जे सायटेशन मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यावरती तो कर्सर मला घेऊन जाईल. त्याच्यानंतर सेकंड वरती जर का मी करत आहे, तर मग इथे सेकंड वरती सेकंड सायटेशन वरती तो मला घेऊन जात आहे. तसंच आपल्याला रेफरन्सेस टाकायचे राहतात. तर आपण प्रत्येक रेफरन्स आपल्या याच्यामध्ये कॉपी करून नाही टाकू शकत. तर झेटोरो ॲपचा यूज करून आपण काय करू शकतो, की इथे आपल्याला काय करायचं आहे, रेफरन्सेस ॲड करायचे आहे. सायटेशन ॲड करायचं असेल तर ॲड आणि एडिट सायटेशन वरती आपल्याला क्लिक करावं लागेल. आणि जर का रेफरन्सेस ॲड करायचे असेल तर ॲड अँड एडिट बिब्लिओग्राफी वरती आपल्याला क्लिक करावं लागेल. जसं मी आता इथे बिब्लिओग्राफी वरती क्लिक करत आहे, तर त्या पेपरमध्ये जेवढे रेफरन्सेस आहेत, ते सगळे रेफरन्सेस मला माझ्या स्क्रीनवरती इथे एका क्लिकमध्ये येऊन जातील. तर याचा यूज करून आपण आपल्या रिसर्चमध्ये म्हणजे खूप काही असं करू शकतो, की वन क्लिकमध्ये आपली रिसर्च म्हणजे एक ईझी लेव्हलला होऊन जाईल. आणि हे बघा इथे रेफरन्सेस तुम्हाला जर का दिसत असेल, सेम रेफरन्सेस मी जर का माझ्या झेटोरो ॲपमध्ये पाहिले, तर या ॲपमध्ये PhD वर्कमध्ये जो डिफायनिंग सायबर सिक्युरिटीचा जो पेपर असेल, त्या पेपरचं पूर्ण इन्फॉर्मेशन, त्या जनरल आर्टिकल, डिफायनिंग सायबर सिक्युरिटी, त्याचं नाव, ऑथर कोण आहे, पब्लिकेशन कोण आहे, ते सगळं मला इथे दिसेल. त्याच्यानंतर मला तो पेपर ओपन करायचा असेल, तर तो पेपर सुद्धा इथे ओपन होऊन जाईल. सायबर सिक्युरिटी हा पूर्ण त्याचा पेपर माझा तिथे ओपन होईल. तर असं आपण इथे प्रत्येक PDF किंवा काही पण, जसं आता ही PDF आहे टेक्नॉलॉजी इनोव्हेशनची, ही माझ्या झेटोरो ॲपमध्ये आहे. आता कधी-कधी आपण कसं करतो, की आपल्याला एखाद्या पॅराग्राफला हायलाइट करायचं असेल, तर हायलाइट करताना आपल्याला काय करायचं आहे, की असं आपण करतो आणि हायलायटरनी आपण कधी कसं आपल्या पेपर घेऊन पेननी आपण त्याला हायलाइट करतो. पण झेटोरो ॲपचा जेव्हा आपण यूज करतो, त्यावेळेस झेटोरो ॲपचा यूज करताना जसं आपण मी हा आता एक पॅराग्राफ सिलेक्ट केलेला आहे. या सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफमध्ये मी याला वेगवेगळे कलर्स देऊ शकते. जसं आता मी रेड कलर दिला, तर हा हायलाइट होऊन जाईल आणि याचं पेज मला इथे दिसेल, की हा रेड कलरमध्ये मी हायलाइट केलेला आहे. जेव्हा कुठे मला त्याला वाचायचं असेल, तेव्हा मला फक्त याच्या पेज 1 वरती क्लिक करायचं आहे. तर तो हा पॅराग्राफ हायलाइट होऊन जाईल. आणि जर का मी रेड वरती करत आहे, तर मग रेड कलरचा पॅराग्राफ हायलाइट होऊन जाईल. तर असं जेव्हा आपण वाचतो किंवा ते आपल्याला स्टडी करायचा असेल त्या रिसर्चचा,
तर तेव्हा असं वेगवेगळे आपण हायलायटर यूज करून झेटेरो ऍप मध्ये आपण त्याचा सगळं यूज करू शकतो. तर हा जो ऍप आहे तो आपल्या पीएचडी रिसर्च मध्ये खूप महत्वाचा ऍप आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वर्ड पण करू शकतो, पीडीएफ करू शकतो, गुगल स्कॉलर यूज करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऍप्लिकेशन्स आपण आपल्या पीएचडी मध्ये यूज करत आहेत ते सगळे ऍप्लिकेशन्स आपण आपल्या या सिंगल एका ऍप मध्ये एका सिंगल एक याच्या पीएच मतलब एक सिंगल टायटलच्या अंडर आपण ते पूर्ण रिसर्च आपली इथे स्टोअर करू शकतो. जसं आता इथे माय लायब्ररीमध्ये माझे पीएचडीचे पेपर्स राहतील, माझं वर्डचं डॉक्युमेंट राहील. वर्डचं डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकता. जिथे इथे झेटरो आला तर हा ऑलरेडी तुमच्या झेटरोच्या ऍपमध्ये तुमचा वर्डचा डॉक्युमेंट येऊन जाईल. फाईलमधून तुम्ही याला झेटरोमध्ये स्टोअर करू शकता. तर असे वेगवेगळे जे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स जेव्हा आपण आपल्या रिसर्च मध्ये यूज करतो ते वेगवेगळे ऍप्लिकेशन्स एका सिंगल ऍप थ्रू आपण त्यांना यूज करून मग आपल्या याच्यामध्ये आपण त्याला टाकू शकतो. माय पब्लिकेशन्स मध्ये जी काही लिस्ट आहे, जे पेपर्स आपण पब्लिश केलेले आहे, जे आर्टिकल्स पब्लिश केलेले आहेत ते सगळे पब्लिकेशन्स आपण इथे टाकू शकतो. आणि हे पूर्ण माय लायब्ररी माय पब्लिकेशन्स डुप्लिकेट आयटम्स जसं डिफायनिंग सायबर सिक्युरिटी प्लस डिफायनिंग सायबर सिक्युरिटी हे दोनदा झालेलं आहे माझ्या याच्यामध्ये. मी कधी कधी आपण विसरून जातो की आपण हे डाउनलोड केलेलं आहे. तर इथे करताना मी डिफायनिंग सायबर सिक्युरिटी दोनदा डाउनलोड केला आहे. तर तो ऍप स्वतःहून मला सांगेल की माझ्या याच्यामध्ये कोणत्या डुप्लिकेट आयटम्स आहेत. तर जेव्हा मी आता डुप्लिकेट आयटम्स वरती क्लिक करेल तेव्हा मला तिथे दिसेल की माझे हे जे दोन पेपर्स आहेत ते माझे डुप्लिकेट झालेले आहे. त्याच्यानंतर अनफिल्ड आयटम्स आहेत. अनफिल्ड आयटम मध्ये जसं आता ही पोस्ट ह्युमनची एक फील्ड आहे. हा अनफिल्ड आयटम्स माझ्या याच्यामध्ये मला म्हणजे मी हा यूज नाही केलाय पण तरी तो माझ्या साईड याच्यामध्ये राहील की मी याचं यूज झेटेरो मध्ये केलेलं आहे. तर असे वेगवेगळे जसे आपण यूज करताय. त्याच्यानंतर इथिकल हॅकिंगचं एक पेज आहे. तो इथिकल हॅकिंगचा सुद्धा पीडीएफ माझ्या याच्यामध्ये मी म्हणजे अनफिल्ड राहील. हे आयटम्स मी कोणाच्या टायटल थ्रू नाही टाकलेले आहेत. हे माझे वेगळे आहेत. जसं मला असं वाटलं की या टायटल थ्रू मला नाही टाकायचं आहे, माझ्या पीएचडीच्या रिसर्च मध्ये मला याचं काम नंतर आहे, तर हे अनफिल्ड आयटम्स माझे तिथे स्टोर राहतील. आणि जेव्हा मला याचं काम राहील तेव्हा मी माझ्या रिसर्च मध्ये त्याचं यूज करेल. तर असे वेगवेगळे यूज करून आपण हा ऍपचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर इथे जर का आपण या ऍपमध्ये मला इथे आयडेंटिफायर्स टाकायचे आहेत. तर जेव्हा आपण गुगल स्कॉलरला सर्च करू त्यावेळेस गुगल स्कॉलरला वेगवेगळे असे पेपर्स येतील. टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मला टाकायचं आहे. तर आता टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आहे. त्याच्यानंतर जर का मी याच्यावरती एक क्लिक करत आहे तर इथे मला बरंचसं म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन त्याची मिळत आहे. हा जो डीओआय तुम्हाला दिसत असेल डीओआय इथे, तर ही जी लिंक आहे ही जर का मी कॉपी केली या पेपरची आणि माझा झेटरो ऍप मध्ये ही मी इथे आयडेंटिफायर्स म्हणून याला पेस्ट करत आहे. तर इथे कसं होईल, जेव्हा मी याला आयडेंटिफायर म्हणून पेस्ट करत आहे आणि एंटर दाबत आहे तर याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन माझ्या झेटरो ऍप मध्ये येऊन जाईल. जसं इफेक्ट ऑफ टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन. फक्त मला काय करायचं आहे, गुगल स्कॉलरला जायचं आहे. गुगल स्कॉलरला जाऊन हा डीओआय त्याची लिंक मला फक्त इथे कॉपी करायची आहे. लिंक जशी मी कॉपी करेल आणि कॉपी करून माझ्या झेटरो ऍपच्या आयडेंटिफायर्स मध्ये मी टाकेल
तर त्या लिंकशी रिलेटेड जी काही रिसर्च आहे ती पूर्ण माझी या ॲपमध्ये येऊन जाईल. इफेक्ट ऑफ कम्युनिकेशन ऑन टेक्नॉलॉजी, त्याचं जनरल कोणतं आहे, त्याच्यानंतर त्याचं टायटल कोणतं आहे, ऑथर कोण आहे, पब्लिकेशन काय आहेत, कोणत्या डेटला पब्लिश झालाय, व्हॉल्यूम काय आहे, इश्यू काय आहेत, मॅनेजमेंट सायन्स म्हणजे जनरल कशाबद्दल आहे, त्याची DOI काय आहे, हे सगळं. आणि त्याच्यानंतर त्याचा तो पेपर आहे हा PDF म्हणून सुद्धा माझ्या याच्यामध्ये तो डाउनलोड होऊन जाईल. तर हे असे ॲप्स यूज करून हा जो आहे हा ॲप हा रिसर्च पेपर माझ्या याच्यामध्ये डाउनलोड झालेला आहे. तर मी जेव्हा वाटेल तेव्हा मी हा रिसर्च माझ्या याच्यामध्ये यूज करू शकते. तर हे AI हे सगळे टूल्स आहेत ज्यांचा यूज आपण आपल्या रिसर्चमध्ये करू शकतो. आणि या टूल्समध्ये तो जसं फ्युचर जी स्टोरी टेलिंग राहील आपल्या टेक्नॉलॉजीचा यूज करून त्याच्यामध्ये इनोव्हेशन, पार्टनरशिप, न्यू नॅरेटिव्ह सेट होईल, ग्लोबल रीच होईल. ग्लोबल रीच म्हणजे आपण प्रत्येक कोणत्याही याच्या रिसर्चमध्ये कोणतीही ग्लोबली जी रिसर्च झालेली असेल त्या रिसर्चला आपण इझिली रीच करू शकतो. त्याच्यानंतर आपली आणि ह्युमन्सची आणि नॉन ह्युमन एजंट्सची पार्टनरशिप राहील, ज्याच्या पार्टनरशिपचा यूज करून आपण वेगवेगळे इनोव्हेशन्स करू शकतो आणि न्यू नरेशन सेट करू शकतो की आमची रिसर्च ही फक्त एक पेन पेपर पुरती मर्यादित नसून एक टेक्नॉलॉजीचा भाग असून आम्ही या सगळ्यांचं इमॅजिनेशन, कोलॅबरेशन आमच्या रिसर्चमध्ये टाकलेलं आहे. तर ऑथरशिप जी राहील इन द एज ऑफ AI, ती ऑथरशिप आपल्या याच्यामध्ये म्हणजे ह्युमन तर कोर त्याचं हे राहीलच, कंटेंट राहील, पण AI पण त्याच्यासोबत आपल्यासोबत एक मेन कंटेंट राहील ॲज अ असिस्टंट म्हणून. आणि आपलं जे क्रिएटिव्ह विजन आहे ते विजन आपण प्रत्येक याच्यापर्यंत पोहोचवू शकू. आणि थँक्यू. इथे माझी ही स्लाइड संपत आहे. आणि हे सगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण आपल्या रिसर्चमध्ये ते यूज करू शकतो. झालं का? हो सर. So thank you very much, ma'am, for such an insightful and thought-provoking lecture. So now I request to all the students, if you have any query regarding this topic, then you can ask the ma'am. Or you can post your question in the chat box. Students? Students, any questions? Okay, ma'am, there is no questions. If you have any questions to the students, then we will share your contact number or mail ID. Then student will Okay, ask sir. the question directly to you. So, Thank you. okay, we come to the now conclusion part. On the behalf of the Postgraduate Teaching Department of English, Gondwana University, Gadchiroli, so we express gratitude to Rajashree Parihar ma'am for sharing her valuable time, knowledge, and academic experience with us today. So, ma'am, really your lecture has certainly enriched our understanding and inspired meaningful academic reflection. So, with the permission of the head, we conclude our today's session. So, thank you all once again. Thank you so much.